शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बारामतीत जमीन घेतल्याचे पुरावे असतील तर एफआयआर करा, अजित पवार यांचं आवाहन। अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये। मी कधीही चुकीचे काम करत नाही। या संदर्भात कोणाकडे कागदपत्र असतील तर संबंधितांनी तक्रार करावी, चौकशी व्हावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर एफआयआर दाखल करा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। नगरपालिकांची आजपासून रणधुमाळी, निवडणूक यंत्रणा सज्ज, उमेदवारी अर्ज भरण्यास आज प्रारंभ। आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, फलोत्पादन संचालक अंकुश माने यांचा निर्वाळा। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये यंत्रे खरेदीसाठी पूर्वसंमती देऊन अनुदान देण्यास कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक अंकुश माने यांनी हिरवा कंदील दाखवला। कृषी यांत्रिकीकरण योजनेतील शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली। धुळे आणि जेऊरमध्ये थंडीची लाट, धुळ्यात हंगामातील नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमान। उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे कूच केल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढू लागलाय। किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेल्यामुळे धुळे आणि जेऊर परिसरामध्ये थंडीची लाट आली। कृषी समृद्धीतून ड्रोन, शेततळे सुविधा केंद्र आणि बीबीएफ यंत्रासाठी अनुदान। 4 योजनांसाठी सुमारे 5,768 कोटी रुपयांइतका अनुदान निधी मिळणार। बहुप्रतीक्षित असलेली कृषी समृद्धी योजना 2025-26 राबवण्यास राज्य सरकारची मान्यता। शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून पुन्हा उभारी मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। राज्यात 6 लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा, हंगाम लांबूनही रब्बीवर आशा, कांदा लागवडीसाठी धावपळ। वतनासह वर्ग 2 जमिनींच्या व्यवहारांवर करडी नजर, शेकडो संचयिका प्रलंबित। वर्षभरात डझनभर संचयिकांना मंजुरी। पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर राज्यातील सगळीच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे। धान कापणी आणि बांधणीतून मिळतो रोजगार। कापणीसाठी एकरी 3,000 तर बांधणीसाठी 2,000 रुपयांची मजुरी। या कामातून मजुरांच्या रिकाम्या हाताला काम मिळाले असून धान कापणी आणि बांधणी हंगामाची लगबग पाहायला मिळत आहे। भोकरदन परिसरात हिरव्या मिरचीचे बाजारात दर गडगडले। 5,100 रुपयांवरून 1,600 प्रति क्विंटलवर मिरचीची घसरण। सोयाबीन खरेदीत गुणवत्ता ठरणार, कळीचा मुद्दा। 6 केंद्रांवर 15 नोव्हेंबर पासून खरेदी। शासनाची हमीभाव खरेदी केंद्र ठरणार कुचकामी। यंदा अवकाळी पावसात सोयाबीन भिजल्यामुळे सोयाबीनची गुणवत्ता खालावली, त्यामुळे उच्च प्रतीची सोयाबीन खरेदी करणार ही केंद्र शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरणार आहेत। आचारसंहितेत लाडकी बहीणला हप्ते मिळणार, महिला आणि बाल विकास विभागाची माहिती। निम्मा लाभार्थ्यांची अद्याप केवायसी नाही। मंगळूर परिसरात चोरट्यांचा हैदोस, नागरिकांमध्ये भीती। सोयाबीन पोत्यांसह दुभत्या म्हशीची देखील चोरी। दुहेरी चोरी झाल्यानंतर परिसरामध्ये खळबळ, चौकशीसाठी 2 दिवसांनंतर पोलीस घटनास्थळी। कर्जमाफी, जमीन घोटाळा प्रचाराचे मुद्दे स्थानिक निवडणुकीत गाजणार, सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी। घोटाळे उजेडात आल्याने सत्ताधारी महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून महाविकास आघाडीने निवडणुकांमध्ये हे मुद्दे जोरदारपणे मांडण्याची तयारी केली। शेतकरी आणि सामान्य मतदारांच्या रोषामुळे स्थानिक निवडणुकांचे निकाल धक्कादायक ठरतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्यात 1341 गावांची पैसेवारी आली। 50 पैशांच्या आत नुकसानीचा चेहरा। खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी, अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष। वर्धा जिल्ह्यात 97% गावांमध्ये जाते लालपरी। ग्रामीण भागात 1602 तर शहरी भागामध्ये 221 पेऱ्यांचे नियोजन। जळगाव जिल्ह्यात रब्बी सुरू, कापूस खरेदी केंद्र बंद। जळगावचे शेतकरी संतप्त, हमीभाव मिळण्याची आशा धुसर। खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगाम सुरू झालाय, मात्र तरी देखील जिल्ह्यात अद्यापपर्यंत सीसीसी तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याचं दिसत नाही। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनच्या दरवाढीमुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी घटली। 2 दिवसात सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची तेजी। खानदेशात कमी उत्पादनाचे संकेत, 1 लाख कापूस गाठींचे उत्पादन। गतवर्षी ऑक्टोबरमध्ये 1.11 लाख गाठींचे उत्पादन। अनेक शेतकऱ्यांकडून पूर्व हंगामी कापूस पीक काढून त्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा, गहू आणि मका आदींची लागवडीस सुरुवात। कापूस वेचणी हंगाम अनेक गावांमध्ये आटोपलाय।
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान तक्रारीसाठी जिल्हा प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1077 कार्यान्वित। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वाटपाबाबत काही अडचणी आणि तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होत आहेत। या तक्रारी तात्काळ नोंदवून त्यांचे निवारण करण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने एक विशेष टोल फ्री क्रमांक 1077 कार्यान्वित केलाय। हा टोल फ्री क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कार्यरत राहील। घरकुल बांधकाम जागेसाठी मिळणार 1 लाख। पंडित दीनदयाळ योजनेच्या निधीमध्ये वाढ, संबंधित लाभार्थ्यांना फायदा होणार। जमीन प्रकरणाची आजपासून चौकशी, व्यवहार रद्दसाठी 42 कोटींचे मुद्रांक शुल्क कोण भरणार याकडे लक्ष लागले। पिंपरखेड परिसरात वनविभागाचा नाकर्तेपणा, ग्रामस्थांना गळ्यात काटेरी पट्टा घालण्याची वेळ। बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पिंपरखेडमधील ग्रामस्थ दहशतीखाली। ग्रामस्थांना हा उपाय करावा लागणे ही प्रशासनाचे आणि वन विभागाच्या उपाययोजनांचे अपयश स्पष्ट करते, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली। फसवणुकीने पीक विमा घेतल्यास अर्जदार काळ्या यादीत, अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसने यांचं आवाहन। पुढील 5 वर्षे कोणत्याही शासन योजनेचा लाभ मिळणार नाही, प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत कृषी विभागाचे स्पष्टीकरण। गंगापूर तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्राला मुहूर्तच मिळेना, व्यापाऱ्यांचे पावले, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी तीव्र। 90% धानाला फुटले अंकुर, एटापल्ली तालुक्यातील प्रकार, शेतकरी गंभीर संकटात। धान घोटाळ्यातील संचालक मंडळ मात्र मालामाल। KYC करून देखील भांडी संच मिळेना, गैरप्रकार झाल्याचा संशय, बाजारात 2000 संच विक्रीची चर्चा। मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनला 1300 रुपयांचा भाव फरक। मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनसाठी भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना 1300 रुपयांचा भाव फरक जाहीर केलाय। सरकारने सोयाबीनचा मॉडेल भाव प्रति क्विंटल 4033 रुपये काढलाय। हमी भाव आणि मॉडेल भावात फरक आलेला 13 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। संगमनेर परिसरात बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर, आमदार अमोल खताळ यांची माहिती, शासनाकडून उपाययोजना सुरू। ग्रामसेविकेने नुकसान भरपाईत मागितला शेतकऱ्याकडे वाटा। शेती पिकाच्या पंचनाम्यात नुकसानग्रस्त क्षेत्र अधिक दाखवून जादा भरपाई मिळवून देण्याच्या नावाखाली मुक्तापूर येथील ग्रामसेविका श्वेता खाडे यांनी शेतकऱ्याला तब्बल 4800 रुपयांची मागणी केली। विदर्भात हिवाळ्याची इनिंग सुरू, नागपूरचा पारा 14 अंशावर कमाल, किमान तापमानामध्ये घटले, हुडहुडी वाढली। CCIच्या अटींमुळे कापूस MSPचा गेम, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, ओलावा आणि मायक्रोनियरच्या नावावर मोठी कपात। नंदुरबार परिसरात हंगामाच्या सुरुवातीलाच पपईचा तिढा, 25,000 हेक्टरवर तोडबंद। व्यापारी देत आहेत 7 ते 8 रुपये तर शेतकरी मागतात 12 रुपये किलोचा भाव। पहिलीच बैठक फिसकटली, हंगामात दररोज 300 ट्रक परस्पर विकले जाते। करडईचे तेल 400 रुपये किलो, तरीही पेरणीचे क्षेत्र वाढेना। हवामान पोषक नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष, चांगला दर आणि मागणी कायम। 30,705 हेक्टरवर फुल्या फळबागा, राज्यात मनरेगातून उद्दिष्टांच्या 61% क्षेत्रावरील लागवड पूर्ण। ड्रोन शेततळे सुविधा केंद्र आणि BBF यंत्रासाठी अनुदान, कृषी योजना, 5768 कोटींच्या निधीला मान्यता। अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस लागवड 35,000 तर ज्वारीची 40,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी, 93,000 हेक्टर रब्बीची पेरणी। परतीच्या पावसाने पेरण्यांना उशीर, मुबलक पाणीसाठा उपलब्ध। व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।